नमस्कार मंडळी, उद्या आहे वटपौर्णिमा आणि आपल्या पतीवरून आपल्याला ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि कोणत्याही वाईट गोष्टीचा परिणाम आपल्या पतीवर होणार नाही। तर बघा, उद्याचा दिवस हा सुवासिनी महिलांसाठी खूप खास आहे। छान नटून थटून सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात। सातही जन्म हाच जोडीदार मिळावा आणि त्याचबरोबर त्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावं यासाठी प्रार्थना देखील करत असतात आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करत असतात। बघा, हा उपाय करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मोठा खर्चही लागत नाही। फक्त हा उपाय आपल्याला श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने करायचा आहे, तरच त्याचे फळ आपल्याला मिळते। बघा, या दिवशी केलेली प्रार्थना फक्त एका व्यक्तीसाठी नसते, तिच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचे सुख असते। कारण घरातला कर्ता पुरुष सुखी असेल, निरोगी असेल, त्याला त्याच्या कामात यश मिळत असेल तर त्याचा आनंद संपूर्ण कुटुंबाला होत असतो आणि घरातील वातावरण देखील आनंदीमय राहते, शांत राहते। आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी सकारात्मक मार्ग देखील तयार होतात। व्यवसाय असो, नोकरी असो किंवा इतर काही काम असो, प्रत्येक क्षेत्रात आपल्या पतीची प्रगती व्हावी असं प्रत्येक पत्नीला वाटत असतं। म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी केलेली प्रत्येक पूजा, प्रत्येक उपाय हे केवळ परंपरा म्हणून न करता श्रद्धेने आणि विश्वासाने करा, कारण श्रद्धा हीच या दिवसाची खरी शक्ती आहे। आणि बघा, हा उपाय करताना मनामध्ये राग, मत्सर किंवा कोणताही नकारात्मक विचार ठेवू नका। वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचे आहे आणि बघा, स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे गंगाजल आपल्याला टाकायचे आहे आणि नंतर आंघोळ करायची आहे। आणि शक्य असेल तर तुमच्या पतीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा हळद आणि गंगाजल टाका आणि त्यानंतर रोजची देवपूजा करून घ्या आणि नंतर आपल्याला वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि वडाची पूजा झाल्यावरच आपल्याला फलाहार घ्यायचा आहे। वडाची पूजा करताना शांत मनाने करा, कोणाशीही बोलू नका। आपण बऱ्याचदा बघतो की वडाची पूजा करताना महिला एकमेकींशी बोलतात, वडाला दोरा गुंडाळताना देखील एकमेकींशी बोलतात। आपल्याला पूजा करण्यासाठी फक्त 5 ते 10 मिनिटे लागतात, तेवढाच वेळ आपल्याला शांत चित्तेने पूजा करायची आहे। पूजा करताना आपल्या मनात फक्त एकच विचार ठेवा, माझ्या पतीवरील प्रत्येक संकट दूर करा, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू द्या आणि माझा संसार सुखाचा होऊ द्या। आता बघा, हा उपाय वडाची पूजा करून घरी आल्यावर लगेच करू शकता, पण जर तुमचे पती घरी नसतील, काही कामानिमित्त बाहेर गेले असतील, तर तुम्ही हा उपाय सायंकाळी करा आणि जर तुम्हाला सायंकाळी सुद्धा जमत नसेल तर मग तुम्ही सकाळी सकाळी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। तर बघा, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या पतीला देवासमोर किंवा घरामध्ये एका स्वच्छ जागेवर पाठावर बसवायचं आहे। त्यानंतर कुंकू, अक्षता लावून दिव्याने त्यांचे औक्षण करायचे आहे आणि आता आपल्या हातामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीवरून 3 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत। घड्याळीच्या काट्याप्रमाणे आपल्याला हे तांदूळ ओवाळून घ्यायचे आहेत आणि नंतर ते तांदूळ घराच्या बाहेर झाडाच्या बुडाला किंवा कुंडीमध्ये टाकायचे आहेत। हा उपाय फक्त आपल्याला आपल्या पतीचे चांगले व्हावे यासाठी करायचा आहे। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।